दरवर्षीप्रमाणे 2025चा जागतिक महिला दिन सुद्धा उत्तम साजरा झाला। दरवर्षी प्रत्येक संस्था, संघटना आणि सरकार सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करतच असतात। त्यातच 8 मार्चला 2 महिलांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर या दोन्ही महिलांचा फोटो टाकून त्यांचा गौरव केला होता। कोण आहेत या 2 महिला ज्यांचं कर्तृत्व पंतप्रधानांपर्यंत पोहोचले, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या 2 महिलांचे फोटो पोस्ट करून कौतुक केलं त्यापैकी एक आहेत न्यूक्लिअर सायंटिस्ट एलिना मिश्रा आणि दुसरे आहेत स्पेस सायंटिस्ट शिल्पी सोनी। पंतप्रधानांनी दोघींचा गौरव केल्यानंतर त्यांची देशभरात चर्चा होत आहे। न्यूक्लिअर सायंटिस्ट एलिना मिश्रा यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्या मूळच्या ओडिसामधील भुवनेश्वरच्या आहेत। घरात बालपणापासूनच शिक्षणाचं वातावरण, त्यामुळे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकंदरीत अनुकूल वातावरण त्यांना घरातच होतं। वडिलांमुळे एलिना यांच्या अंगी विज्ञानाची गोडी वाढत गेली। याच वेळी त्यांनी न्यूक्लिअर सायन्स विषयात काहीतरी करण्याचा निश्चय केला। त्यांची निवड मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये झाली होती। यानंतर त्यांच्या स्वप्नांना जणू बळच मिळालं। इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ॲक्सिलरेटर फिजिक्स आणि टेक्नॉलॉजी यामध्ये एलिना यांचा हातखंडा होता। विज्ञान क्षेत्राची तशी फार लोकांना आवड नसते, पण काही मोजक्या लोकांमुळे हे क्षेत्र आज टिकून आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाचं आणि मानवजातीचं कल्याण करत आहे। या क्षेत्रात योगदान देत आज एलिना मिश्रा न्यूक्लिअर सायंटिस्ट झाल्यात। त्यांनी अणुक्षेत्रात विविध प्रयोग देखील केलेत। ग्रामीण भागांमध्ये आरोग्यविषयक सुविधा फार कमी असतात, अशा भागांमध्ये सर्व सुविधा पोहोचाव्यात यासाठी एलिना झटत आहेत। स्पेस सायंटिस्ट शिल्पी सोनी यांची गोष्ट फारशी अशीच आहे। शिल्पी या मूळच्या मध्य प्रदेशच्या सागरमधल्या। त्यांच्या घरची परिस्थिती तशी साधारणच होती, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना संशोधन, शिक्षण आणि आपल्या संस्कृतीचा वारसा घरातूनच मिळाला। कल्पना चावला यांनी ज्याप्रमाणे आपल्या स्वप्नांना बळ देऊन अवकाशात भरारी घेतली, त्याच अवकाशाची आवड शिल्पी यांनाही होती। अथक परिश्रम करून त्या DRDO मध्ये रुजू झाल्या। इथे त्यांना प्रत्येक गोष्टींचा चांगला अनुभव मिळाला आणि गेल्या 24 वर्षांपासून DRDO मध्येच कार्यरत आहेत। त्यांनी 35 पेक्षा जास्त उपकरणं आणि नेव्हिगेशन मशीनसाठी संशोधन केलंय। आज भारत सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय। यामध्ये महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांमध्ये योगदान देत आहेत। मंगळयान मोहीम यशस्वी होण्यात महिलांचाच महत्त्वाचा वाटा होता। या 2 कर्तृत्ववान महिलांव्यतिरिक्त आणखी 4 महिलांचा पंतप्रधानांनी गौरव केला। त्या म्हणजे चेन्नईच्या चेस प्लेयर वैशाली रमेश बाबू, दिल्लीच्या डॉक्टर अंजली अग्रवाल, नालंदाच्या व्यावसायिका अनिता देवी आणि राजस्थानच्या एंटरप्रेन्योर अजेता शाह यांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगाने त्यांची दखल घेतली। ज्या गोष्टी पुरुषांना शक्य आहेत त्या महिलांनाही शक्य आहेत, पण तरीही अनेकदा त्यांच्या स्वप्नांना चिरडलं जातं। मात्र काही स्त्रिया अशा असतात ज्या आपल्या जिद्दीने जगाला हे दाखवून देतात की वो स्त्री है, कुछ भी कर सकती है। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।